संजय नवले. आणि आपल्याला PM-FME अंतर्गत आपण काही अनुदान दिलं, पण हे तेल घाणी आपल्या इथं आपण तयार केली आणि त्या संदर्भातच आपला परिचय लोकांना द्या, जेणेकरून याची माहिती सगळ्यांना होईल आणि आपल्याला फोकस. गजानन मारुतराव पराते, राहणार नेरला तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. माझा व्यवसाय अगोदर शेतीचा होता. त्यांनी तेल घाणी चालू बरं, आपल्या तेल घाणी बद्दलचं ब्रँडचं नाव काय आपल्या? ते शुद्ध लाकडी तेल घाणी. ते शुद्ध लाकडी तेल घेतो. आणि आपण आपल्या परिवारामध्ये या व्यवसायामध्ये आपल्याला कोणाकोणाची साथ आहे आणि आपल्या परिवारामध्ये कोण कोण आहे? माझ्या परिवारात माझी पत्नी पण मला सांगते आणि मुलगा वगैरे लहान असल्या कारण तिथे येऊ शकत नाही आणि आम्ही दोघं पती पत्नी खाऊ शकतो. आणि तुमची पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे शेती वगैरे असेल आपल्याकडे? हा, शेती वगैरे आहे, पण मी ते शेती लाकूडनं देऊन देतो, त्यामुळं शेतीकडे माझं दुर्लक्ष आहे. आणि याच्या पूर्वी काय करत होते आपण? मी शेतीच करतो. आणि या व्यवसायाची जी सुरुवात आहे हा. ती कशी झाली? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला माहिती भेटली असेल? त्यांचा पाहून मी स्वतः चालू. पण तुम्हाला प्रेरणा कोणी दिली की बा आपल्याला हा व्यवसाय करायचा? आपण तर शेतकरी मुळात. हा, पण मग आपल्याला असं सुचलं कसं काय एवढं? हा व्यवसाय मोर्शीमध्ये नव्हता आणि सगळीकडे जे काही तेल मिळते सगळं रिफाईंड भेसळचं तेल मिळतं, पण आपल्याला बा शुद्ध तेल द्यायचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला ही तेलघाणी लावायची आणि शुद्ध तेल विकायचं, 100% गॅरंटीनं शुद्ध तेल विकायचं. की शासनाची योजना घेण्याकरता आपल्याला कोणा प्रवृत्त केलं आणि कृषी विभागातून आपल्याला कशी काय मदत झाली? कृषी अधिकारी साहेब, तसेच आत्माचे नवले साहेब, श्री गौकर साहेब यांनी सुद्धा मला दिला. त्याचप्रमाणे मला प्रधानमंत्री योजनेतून बँकेकडून ही मशीन मला मंजूर करण्यात आली आणि 6 किलो तेल दिलं. आणि दिवसभरामध्ये किती 5 घाणी. अजून काही काही आपल्या याचे प्रोडक्ट आहे? नाही, मी माझ्या श्रीशुद्ध लाकडी तेल घाणीमध्ये 5 प्रकारचं तेल काढतो. शेंगदाणा तेल, जवस तेल, मोहरी तेल, खोबरा तेल आणि प्रसार कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे लोकांना सांगतात? हे सर्वांना सांगतो की इकडे तिकडे गेल्यापेक्षा, बाकी कामात लागल्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरू करा आणि स्वतःची कमाई. तर धन्यवाद. आपण आपला